तर गाईज फायनली आज आम्हाला निघायचं होतं गावी जायला. सो सकाळी आम्हाला लवकर निघायचं होतं आणि माझ्या बाबांचा म्हणजे माझ्या मम्मीच्या पप्पांचा बड्डे होता 70. सो त्याच्यासाठी सेलिब्रेशन पण करायचं होतं. तर सकाळी मस्तपैकी आवरून नाश्ता केला आणि बाबांसाठी केक घेतला आणि मग आम्ही पोचलो मावशीच्या घरी, कारण तिकडेच आम्हाला त्यांचा बड्डे सेलिब्रेशन करायचा होता. मग तिकडे पोचून सगळ्यात पहिले थोडीशी डेकोरेशनला हेल्प वगैरे केली. मग डेकोरेशन वगैरे सगळं करून झाल्याच्या नंतर आम्ही बाबांना सरप्राईज केलं आणि आम्ही त्यांना कालपासून विशच केलं नव्हतं, कारण का त्यांना सरप्राईज द्यायचं होतं आणि ते हे सगळं बघून खूप हॅप्पी झाले. आणि मग फायनली बर्थडे वगैरे त्यांचा मस्तपैकी सेलिब्रेट केला आणि मग आम्ही सगळे निघालो गावी जायला. एका गाडीमध्ये आम्ही सगळे कझिन्स होतो आणि दुसऱ्या गाडीमध्ये आमचे पॅरेंट्स होते. सो मस्तपैकी मजा वगैरे करत आम्ही रोड ट्रिप आमची एन्जॉय करत होतो, खूप सारे स्नॅक्ससोबत. आणि मग आम्ही फायनली घेतला समृद्धी महामार्ग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये खूप मजा येत होती, कारण मस्तीसुद्धा भरपूर करत होतो आम्ही. मग आम्ही एका जागेवर गाडी थांबवली कारण का आम्हाला व्ह्यू खूप चांगला वाटत होता. मग तिकडे आम्ही थोडे फोटो व्हिडिओज काढले. आणि गाईज ह्या आहेत माझ्या मावश्या. मग फोटोज वगैरे काढून झाल्याच्या नंतर आम्ही एका धाब्यावरती थांबलो जेवायसाठी आणि गरम खूपच जास्त होतं आहे. सो त्यामुळे मी फक्त डोसा घेतला आणि छास पिली, कारण का गरम भरपूरच होत होतं. मग फायनली गावात पोचल्यावर चहा घेतला आणि गावात पोचल्यावर तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती सुंदर गाव वाटत होतं. तरीसुद्धा आता संध्याकाळ आहे म्हणून पटकन दिसून येत नाही आहे. मी दिवस असल्यावर तुम्हाला नक्की दाखवेनच. मग आम्ही पोचलो आमच्या गावच्या घरी आणि घरचा टूरसुद्धा मी तुम्हाला नक्कीच माझ्या एका लाँग व्हिडिओमधनं देईन. सध्यापुरता मी छोटीशी क्लिप तुमच्यासाठी काढलेली आहे. मग गावी गेल्यावर ऑब्व्हियसली चुलीवरच्या भाकऱ्या वगैरे खाल्ल्या आणि मग चेंज करून घेतलं, कारण का खूप थकले होते मी. सो असा होता गाईज माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.